तुमच्या दरम्यान आंदोलन आता जे आपलं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगानं प्रशासनानं दखल घेतली आहे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एक पत्र काढले। त्या पत्रामध्ये तहसीलदारांना या संदर्भात चौकशी करायचे आदेश दिलेले आहेत आणि जिल्हा स्तरावरती समिती स्थापन केलेली आहे। तहसीलदाराचा अहवाल आल्यानंतर त्या समिती पूर्ण अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करणार आहेत आणि या संदर्भात काय असेल ते अपडेट पुढील आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत। हा झाला पहिला मुद्दा की आता आपल्या आंदोलनाच्या अनुषंगानं समिती गठीत स्थापन केलेली आहे आणि ती आता चौकशी करणार आहेत। आता मूळ मुद्दा जो असा आहे दुसरा या संदर्भातलाच, मी जे आंदोलन करणार होतो त्याच्या आधी मी 9 मुद्द्याच्या अनुषंगानं वरिष्ठांच्याकडे पूर्ण तक्रारी केल्या होत्या। त्याच्यानंतर मी 30 तारखेला आंदोलनाला बसलेलो आहे। आता 7वा दिवस आहे, परंतु श्रीमती जी सायला नायकवडी आहेत ज्यांच्या विरोधात माझं आंदोलन आहे त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून तसेच पदाचा गैरवापर करून माझ्या विरोधात सर्व शासकीय कार्यालयामध्ये जे काही मी माहिती अधिकार टाकून माहिती घेतली होती त्याची माहिती सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे मागवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये शासनाचं लेटर पॅड वापरलंय, त्यांची स्वतःची सही आहे आणि ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की गणेश पवार हे विविध शाखांमध्ये माहिती अधिकार दाखल केले समोर आले आहे। सदर व्यक्ती माहिती अधिकार दाखल करून शासकीय कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव निर्माण करत असल्याचे तसेच शासनाचा वेळ वाया घालवत असल्याचे निदर्शनास आले आहे आणि असं सर्व शासकीय कार्यालयामध्ये असा माहिती अधिकाराचा अर्ज टाकलेला आहे। माहिती अधिकार टाकणं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे। माहिती देणं न देणं अपील करणं हा त्या माणसाचा अधिकार आहे व त्या शासनाचा अधिकार आहे, परंतु अशी चुकीची माहिती अधिकार देऊन असे अर्ज देऊन स्वतःच्या पदाचा गैरवापर करून असे लेटर पॅड वरती माहिती मागवली जात आहे। मग असं त्यांना तो अधिकार आहे का या संदर्भात मी तक्रार पण दाखल केलेली आहे। मी वरती तक्रारी दाखल केलेली आहे सर्व विभागांना की असा त्यांना अधिकार आहे का की एखाद्या आंदोलकाची अशी माहिती मागवण्याची। मग हे जे त्यांनी माहिती अधिकारासंदर्भात जी माहिती मागवली म्हणून मला कशाची भीतीचे कारण नाही का, तर मी कुणाला चुकीच्या पद्धतीने अर्ज टाकलेलेच नाहीत। मी जेवढे अर्ज टाकले त्याची मी माहिती घेऊन त्याबद्दलच्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत व चौकशी करून मी आंदोलन पण केले आणि कारवाई पण करून घेतल्यात, परंतु माझं आंदोलन मोडीत निघावं, माझ्यावर दबाव टाकावा म्हणून असलं चुकीच्या पद्धतीनं कामकाज त्यांच्याकडून केलं जात आहे। त्यामुळं त्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवावं आणि जी काही चौकशी समिती नेमलेली आहे त्यांनी ती चौकशी व्यवस्थित पारदर्शकपणे करावं आणि मी माझ्या तक्रारीच्या अनुषंगानं सर्व माहिती सगळ्यांना दिलेली नाही, काही पुरावे माझ्याकडे ठेवलेले आहेत। ज्यावेळी सगळी माहिती जमा होईल समितीकडे त्यांचा अहवालानंतर मी सगळी माझ्याकडची माहिती बाकी नंतर मी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे जमा करणार आहे। नमस्ते। 96 नंबरच्या टोळीत किती रुपयाचा शासनाचा फी झालेला आहे, किती रुपयाचा निधी लागण्यात आलेला आहे ते सांग। साधारण माझ्या माहितीनुसार एक 15-20 लाखाचा तरी त्यांनी तो पगार लागलेला आहे, त्याचे पुरावे आहेत। जे बांगलादेशी लोक वगैरे ते त्यांना कार्ड वगैरे देण्यात आले का काय तुमच्याकडे? ते मी शेवटच्या टप्प्यामध्ये माझे जे काही पुरावे आहेत ते सर्व मी सादर करणार आहे। आता यांचा अहवाल काय येतोय त्या अनुषंगाने मी माझे कागदपत्र व पुरावे सादर करणार आहे। याच्यामध्ये जरी का बाबा गफलत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जी समिती गठीत केली ती त्या समितीमध्ये नक्की कोण कोण आहे हे मलाच कळलेलं नाही अजून। त्यामुळे आता ही समिती कोण आहे, त्याच्यात कोण कोण आहे आणि त्यांनी काय काय केलंय, जोपर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत मी माझे पुरावे सर्व समोर आणणार नाही। काय दिशा राहणार आहे आंदोलनाची परिस्थिती? आता समितीचा अहवाल काय येतोय त्याच्यानंतर मी पुढली दिशा जे काय तो वारंवार आपल्या पत्रकारांना मी कळवणारच आहे। त्यांना अनेक संघटनांच्याकडून समर्थन वगैरे करण्यात येते, चांगल्या कामाचं कौतुक करण्यात येते, काय सांगा? संविधानानं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला सपोर्ट करण्याचा अधिकार दिलाय। काही लोकांना त्यांना काम चांगलं वाटत असेल म्हणून त्यांनी त्यांना सपोर्ट केला असेल, त्याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु ज्या व्यक्तींनी त्यांना सपोर्ट केलाय त्या सर्व संघटना असतील किंवा व्यक्तींनी माझ्या 9 मुद्द्याच्या अनुषंगाने सपोर्ट दिलाय असं मला दिसत नाही। जर त्या सपोर्ट देणाऱ्या व्यक्तींना संघटनांना
9 मुद्द्याबद्दल जर सपोर्ट देत असतील तर त्याचे त्यांनी मला पुरावे द्यावे, पत्रकारांना पुरावे द्यावे आणि सांगावं की गणेश पवार चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या मुद्द्यावरती आंदोलन करीत आहे. सपोर्ट करणाऱ्या संघटनांनी माझ्या 9 मुद्द्याच्या अनुषंगाने सपोर्ट द्यावा आणि त्यांना त्याबद्दलचे मला आणि पत्रकारांना पुरावे द्यावे की हे आंदोलन आहे ते तुमचं चुकीचं आहे आणि आमच्याकडे याबद्दलचे पुरावे आहेत. त्याच्यामुळं जे 9 मुद्द्याचे माझं आंदोलन आहे त्याच्याबद्दल कुणाकडेही पुरावा नाही. त्याच्यामध्ये मी सगळ्यांना चॅलेंज करतो सगळ्यांना की त्यांनी याबद्दलचा कुणीच त्यांना सपोर्ट करावा. व्यक्ती बाकीच्या चांगल्या कामासाठी केला असेल दुमत नाही, प्रत्येकाचा अधिकार आहे त्यांनी तो करावा. परंतु ज्या संदर्भात मी बसलोय त्या 9 मुद्द्याच्या अनुषंगानं कुणीही त्यांना सपोर्ट आणि पुरावे द्यावे. मी त्यांची त्या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स घेईन, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स पुरावे द्यावे. नमस्ते.